हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं सर्वांचं संघमित्रा आर्ट अँड क्राफ्ट या चॅनलवर। आणि आज आपण पाहणार आहोत कोर्टेक्स ब्लाउज। हा कस्टमरचा ब्लाउज आहे आणि एकाच साईजचे मला 4 ब्लाउज शिवायचे आहेत। त्याच्यातले 2 ब्लाउज मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर कसे कटिंग करतात साधा ब्लाउज हे दाखवणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अगदी सोप्या पद्धतीत आपण माप टाकलेले आहेत। परफेक्ट माप टाकून आपण हे ब्लाउज कटिंग करणार आहोत। नक्की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। आणि ब्लाउजवरून मापे कशी घ्यायची, साधा ब्लाउजचं माप आहे आणि याच्यावरून आपल्याला माप घेऊन ब्लाउज कटिंग करायचं आहे। तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। जर तुमचे एकाच साईजचे ब्लाउज असतील तर एकत्र ठेवून कटिंग करून घ्या, म्हणजे व्यवस्थित असं आपलं पटकन कटिंग होतं। इथे आपण 2 पीस कटिंग करून घेणार आहोत, म्हणजे मी तुम्हाला इथे डायरेक्ट कपड्यावर दाखवणार आहे कोर्टेक्स ब्लाउज कटिंग। आणि हे ब्लाउज कस्टमरचे आहेत। आपण माप लिहून घेणार आहोत। घेतलेला आहे मी कोर्टेक्स ब्लाउज आहे बघा। आपल्याला ह्याच साईजचं कोर्टेक्स ब्लाउज शिवून घ्यायचं आहे। इथे मी हा ब्लाउज ठेवून घेतलेला आहे। पूर्ण उंची मोजताना, ब्लाउजची उंची मोजताना पाठून उंची मोजायची, म्हणजे बॅक साईडनं उंची मोजायची असते। हा ब्लाउज मी इथे नॉर्मल ठेवून घेतलेला आहे, हे बघा। आणि इथून आपण शोल्डरपासून उंची घ्यायची आणि उंची घेताना ब्लाउज असं खेचून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित आपलं उंची मोजली जाते ब्लाउजची। 13.5 इंच ही ब्लाउजची उंची आहे। 13.5 ब्लाउजची उंची। शोल्डर आहे तसंच ब्लाउज ठेवायचं। शोल्डर आहे 10 इंच, शोल्डर 10। मागचा गळा आहे 7.5 इंच। माप व्यवस्थित लिहून घ्यायची। पुढचा गळा मोजून घेऊया। शोल्डरपासून गळा मोजायचा आहे बघा। शोल्डरपासून ठेवायचं असं, आणि असं बरोबर जिथून आपलं बघाय बटन, जिथून ज्या ठिकाणी बटन आहे तिथून असं व्यवस्थित बघायचं। पुढचा गळा आपला बघा 6 इंच येतो। छाती मोजून घेऊया। छाती आहे 16 आहे बघा। 16 आले ना, म्हणजे आपण पुढचा भाग मोजून घेतला आहे, डबल करायचा असतो। 16 16 32 झाले। छाती म्हणजे आपली पूर्ण किती झाली, 32 छाती झाली। कमरघेर मोजून घ्यायचे। कमरघेर आहे 15 इंच, म्हणजे डबल घेतलं तर कमरघेर किती आली, 30 इंच आली। इथे आपण कमरघेर लिहून घेतलेली आहे। बाही लांबी मोजून घ्यायची। बाही लांबी आहे 5 इंच। मुंडा मोजून घ्यायचा। मुंडा आहे 7.5 इंच, म्हणजे डबल केला तर 15 इंच आपला हा मुंडा घेर झाला। बाही घेर मोजून घेऊया। 11 इंच आहे। आपण 5.5 आलं, डबल केले तर 11 आले। हे बाही घेर किंवा दंडघेर इथे आपण माप लिहून घेतलेले आहेत। आता डायरेक्ट आपण कपड्यावर कटिंग करणार आहोत। आणि जर आपल्याला ब्लाउज कटिंग जमतच नसेल तर आधी पेपरवर कटिंग करायला शिका, आणि ज्यांना थोडंफार येत असेल त्यांनी डायरेक्ट कपड्यावर केलं ना तरी काही हरकत नाही। दोघं पीस मी एकत्र केले। 80 सेंटीमीटर आपला हा ब्लाउज पीस आहे। आणि ब्लाउज पीस कटिंग करताना आधी ब्लाउज पीस मोजून घ्यायचं, बरोबर 80 सेंटीमीटर आहे की नाही। आता हा जो आहे ना भाग, हा बघा, याला आपण डबल फोल्ड, व्यवस्थित बघा, मी असं फोल्ड करून घेते। मी इथे डबल फोल्ड करून घेतला। आणि फोल्ड करायच्या आधी ही जी घडी आहे ना आपली, ही घडी मोजून घ्यायची आधी। घडी मोजूनच मग फोल्ड करायची। छाती 32 असल्यामुळे आपला चौथा भाग येतो 8 इंच येतो, आणि प्लस त्याच्यात आपण मार्जिन शिलाई मिळवणार आहोत 1.5 इंच, म्हणजे आपली 9.5ची आपल्याला इथे घडी घ्यावी लागेल। किती, 9.5ची, बरोबर 9.5ची घडी घेऊन फोल्ड करा जर छाती 32 असेल तर। आता इथे आपण घेणार आहोत उंची। मी हा कपडा इकडे, हा जो साईडचा कपडा मी त्याला इकडे फोल्ड करून घेतलेला आहे। पूर्ण उंची किती आहे आपण लिहून घेतलेली आहे। उंची, पूर्ण उंची किती आहे, 13.5। 13.5मध्ये आपल्याला 1 इंच मिळवायचे आहेत, म्हणजे किती झाली, 14.5 इंच आपली ब्लाउजची उंची झाली। इथे आपण ही 14.5 इंच उंची घेतली। 32 साईजसाठी आपल्याला 80 सेंटीमीटर साधा ब्लाउज अगदी परफेक्ट कटिंग होतो, हे लक्षात घ्या।
अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं ना तर 80 सेंटीमीटरमध्ये तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट कटिंग आणि संपूर्ण व्यवस्थित शिवून होणार. इथे आपण उंची घेतलेली आहे, उंची 13.5 आहे. त्याच्यात आपण 1 इंच मार्जिन घेतली म्हणजे 14.5 ही आपली ही उंची झाली. उंची झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर. शोल्डर आपल्याला किती घ्यायचं आहे? इथे पूर्ण शोल्डर आहे 10 इंच, कारण आपल्याला छाती 32 असल्यामुळे आपण शोल्डर किती घेणार आहोत? शोल्डरचे हाफ घेणार आहोत म्हणजे 5 इंच. त्याच्यात आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊया. म्हणजे आपण छाती 32साठी आपण किती घेतलं आहे? 5.5 इंच मी शोल्डर घेतली. म्हणजे बंद घेतलेलं आहे आपण. बंद गडी आहे ना इथे, इकडून बंद बाजू आहे, या साईडनं बंद बाजू आहे. इथून आपण शोल्डर घेतलं 5.5 इंच. आणि छाती 32 असल्यामुळे मुंडा आपल्याला घ्यायचा आहे 5.5 इंच. किती? 5.5. मुंडा घेतल्यानंतर आपल्याला इथं छातीची गडी ठेवायची. छातीची गडी आपण आधीच फोल्ड करून घेतलेली आहे, हो की नाही? मोजून आपण इथे छातीची गडी ही ठेवलेली आहे. आता इथून आपण हा असा बॉक्स तयार करून घेणार आहोत आणि ही लाईन सरळ घ्यायची. ही पूर्ण उंची आहे. आता गळारुंदी घ्यायची. छाती 32 असल्यामुळे आपण गळारुंदी किती घेणार आहोत? तिथे 2 इंच. 2 इंच गळारुंदी घ्यायची आणि इकडून अर्धा इंच तिरकस घ्यायचं म्हणजे शोल्डर आपला उतरत नाही. आणि पुढचा गळा आहे 6 इंच. आता मुंड्याचा आकार कसा द्यायचा ते व्यवस्थित बघा. मुंड्याचा आकार देताना इथून आपण घेणार आहोत 1.5 इंच. किती? 1.5 इंच. व्यवस्थित बघा. आणि जर तुम्ही इथं वरती घेतलं, 1.5च्या जागी 2 जर घेतलं तर तुमचं खाकेत ना घोड येणार, म्हणजे त्या ठिकाणी चून तयार होणार. म्हणून हा आकार व्यवस्थित असा 1.5 इंच घेऊन आपण इथे हा आकार दिलेला आहे. आणि आतला आकार देण्यासाठी, मुंड्याचा आतला आकार देण्यासाठी काय करायचं आहे? इथे मी आतमध्ये अर्धा इंच घेणार. किती? अर्धा इंच घेऊन आपण काय करणार? ही लाईन इथे सरळ अशी याच्यात मिळवणार. जर तुमचा हा आतला शेप चुकला तर काखेत ना खूप सारे चुन येतात, व्यवस्थित आपलं ब्लाऊज बसत नाही. इथे काय केलं मी? ही शोल्डरची जी लाईन आहे त्याच्या आतमध्ये मी अर्धा इंच घेतलं. अर्धा इंच घेऊन आपण वरती मी 1/2 इंच घेतलं. किती? 1/2 इंच घेऊन इथे मी आकार दिला आहे आतला. मुंड्याचे आकार देऊन झाले आणि गळाही झाला. आणि योग पट्टी बनवण्यासाठी इथून आपल्याला घ्यायचं आहे 3.5 इंच. किती? 3.5 उंचीपासून. इकडून आपल्याला 3.5 घ्यायचं आहे आणि इकडून 2.5 घ्यायचे आहेत. खाली बघा, हा खाली कपडा जास्तीचा आहे आणि इथून योगला आकार द्यायचा आहे आपल्याला. इथे आपण हा योगचा आकार दिला आहे. आणि टक्स कसे घ्यायचे ते व्यवस्थित बघा. इथून घ्यायचे आहेत आपल्याला 2.5 इंच. किती? 2.5 इंच घेऊन जी योगपट्टी आहे ना आपली, इथून 2.5 इंच घ्यायचे आणि इथून सुद्धा आपल्याला 2.5 इंच घ्यायचे. इकडूनही 2.5 इंच आणि इकडूनही 2.5 इंच. आणि इथून बरोबर मध्ये घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, इथून घ्यायचं आहे आपल्याला बरोबर मध्ये. हा जो भाग आहे इथून घ्यायचे आहेत आपल्याला 3.5. किती? 3.5. शोल्डरच्या बरोबर मधोमध घ्यायचा. हे बघा असं मध्यभागी. अगदी सोपं आहे. आणि इथून आपल्याला घ्यायचे आहेत 2.5 इंच. किती? 2.5. हा टक्स कसा घेतला मी? शोल्डरच्या बरोबर मध्ये घेतला. आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे 2.5 इंच. आणि अर्धा हा फक्त 1 इंचाचा टक्स असतो. इकडून अर्धा इंच घ्यायचे आहे आणि इकडून अर्धा इंच घ्यायचं आहे. अर्धा इंच घेऊन काय करायचं आपल्याला? इथे हा मेन टक्स घ्यायचा आहे आपल्याला. आपण हे बघा अगदी सोपं आहे. आणि इथून या साईडनं घ्यायचं आहे 4.5 इंच. इकडून 4.5 इंच आणि इकडून घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंच.
अगदी सोपी पद्धत आहे टक्स घेण्याची। इथे झाला आपला हा पूर्ण ब्लाऊज, हा कंप्लीट झालेला आहे आखून। कटिंग कसं करायचं ते बघूया। समजली का तुम्हाला माप मी कशा पद्धतीने माप टाकली? जर समजलं नसेल तर पुन्हा तुम्ही हा व्हिडिओ बघा, एकदा समजलं नाही तर दोनदा बघा, म्हणजे व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला कळेल आपण कशा पद्धतीने माप टाकून घेतलेली आहे। आता कटिंग करताना कसं करायचं हे बघा। आपण हा जो पूर्ण घडी घेतलेली, पूर्ण घडी कटिंग कसं करायचं आधी ते बघूया, कारण ही पट्टी ही कमी होते। ही कितीची? 2.5 आणि 3.5ची आहे। आपल्याला किती पाहिजे शिवून? ही पट्टी किती पाहिजे? 2.5 आणि 3.5ची। जर आपण इथे 2.5 आणि 3.5 घेतलं तर ही शिवून कमी होईल, हो की नाही? म्हणून काय करायचं आहे, आपण इथे वाढवून घेणार आहोत। अर्धा इंच ही काय करणार आहोत आपण, ही पट्टी इथे खाली या साईडला असं वाढवून घेणार आहोत। अर्धा इंच मी इथे वाढवून घेणार आहे। ही पट्टी, ही जी पट्टी आहे ही पट्टी मी ते खाली वाढवून घेणार आहे। अर्धा इंच वाढवून घ्यायची, फक्त पुढच्या भागासाठी, मागच्या भागासाठी नाही। आता कटिंग कसं करायचं ते बघूया। भाग आपण वेगळा काढून मग इथे मागच्या गळ्याचा आपल्याला इथे आकार द्यायचा आहे। कटिंग करून घेऊया। कटिंग करताना हा बाहेरचा शेप कटिंग करायचा आधी। आपण एक भाग आधी काढून घेऊया, शोल्डर कटिंग करून घेऊया। हे झाले आपले मागचे भाग, डबल फोल्ड करून घ्यायचा घेतलेले आहेत। इथे आपण हे पुढचा भाग, आपण ही पट्टी ही न कटिंग करता आपण दुसरी कटिंग करून घेणार आहोत। आता पाठच्या भागाला आपण गड्याचा आकार आखून घेऊया। आपला मागचा गळा आहे 7.5 इंच, किती? 7.5 इंच आपला मागचा गळा। इथून आपण 2.5 इंच घेणार आहोत, हे 2.5 इंच, आणि वरून आपण घेणार आहोत 2 इंच, आणि इथे आपण घेणार आहोत मागच्या गळ्याचा आकार। इंचाची आपण कमरपट्टी याच्यात ॲड करून घेणार आहोत, म्हणजे एक्स्ट्रा, म्हणजे दुसरी कटिंग करून आपण लावणार नाही आहोत। हिलाच आपण अशी फोल्ड करून घेणार आहोत। टक्स घेऊन फोल्ड करून घ्यायची। जर तुम्हाला हे समजलं नसेल तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही कमरपट्टी वेगळी लावू शकता। मी इथे काय करणार आहे, कमरपट्टी हीच फोल्ड करणार आहे। कपडा लांबीला जास्त असेल तर काय करायचं, कमरपट्टी हीच फोल्ड करायची, दुसरी एक्स्ट्रा पट्टी लावायची नाही। आधी टक्स घ्यायचे, टक्स घेऊन झाले ना, म्हणजे आपण 1.5 इंच कमरपट्टी वाढवलेली असते ती फोल्ड करून घ्यायची। इथे आपला हा पाठचा भाग तयार झालेला आहे। हा पुढचा भाग। आता आपण बाही काढून घेऊया। आता ह्या उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला बाही बनवून घ्यायची आहे। मी हा कपडा असा फोल्ड करून घेतला, डबल फोल्ड केला, आणि काठाकडची बाजू मी खाली घेतलेली आहे। कपडाच व्यवस्थित ॲडजस्ट करायचा असतो। बाही लांबी आहे आपली 5 इंच, प्लस त्याच्यात आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत, म्हणजे 6.5 इंच आपली। आणि 32 छाती असल्यामुळे आपण इथे 8 इंच घेणार आहोत। घडी किती घेणार आहोत बाईसाठी? 8 इंच घेणार आहोत। तर इथे मी 8 इंच घेतले। 8 इंच घेऊन आपल्याला इथे हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आणि बाही घेर आहे 11 इंच, तर त्याचे हाफ आपल्याला घ्यायचे आहेत 5 इंच। इथे मी किती घेतले? 5 इंच हाफ घेतले, आणि एक्स्ट्रा 2 इंच मी इथे शिलाई मार्जिन घेतली। आणि बाहीचा आकार देण्यासाठी घ्यायचे आहेत आपल्याला इथून 2.5 इंच। बंद बाजू आपली ह्या साईडला आहे। आणि जर तुम्हाला व्यवस्थित आकार देता येत नसेल तर काय करायचं, इथून तुम्ही 2.5 इंच घ्या,
जी बंद बाजू आहे ना आपली, या साईडची बंद बाजू, इथून 2.5 इंच घ्या. 2.5 इंच घेऊन आपल्याला इथे मिळवायचं आहे. हे बघा आहे की नाही, अगदी सोपं आहे. व्यवस्थित म्हणजे समजून घेतलं ना तर तुम्हाला अगदी परफेक्ट तुम्ही अगदी परफेक्ट ब्लाऊज शिवणार. इथे झाले आपली बाई, आखून झालेली आहे आपली बाई. आता आपण ही कटिंग करून घेऊया. बाही कटिंग झाली. पट्टी, योग पट्टी ही बघा, अशी आपली योग पट्टी निघालेली आहे. आपण हिला डबल कटिंग करून घेणार आहोत. जर तुमच्याकडे एक्स्ट्रा कपडा उरला असेल तर तुम्ही, कारण 80 सेंटीमीटरमध्ये अगदी व्यवस्थित हा ब्लाऊज आपला व्यवस्थित बसतो. आता माझा इथे हा कपडा उरलेला आहे, तर मी योग पट्टी इकडे डबल काढून घेणार आहे. मी डबल घेतलेला आहे. ब्लाऊज पीसचे जे उरलेला कपडा आहे मी तो एकत्र ठेवलेला आहे आणि आपण असा फोल्ड करून घेणार आहोत. आणि इथे आपल्याला घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग. छाती 32 असल्यामुळे चौथा भाग 8 इंच येतो आणि प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन आपण त्याच्यात घेतलेली आहे. म्हणजे 9.5 इंच मी इथे 9.5 इंचाची मी ही रुंदीला अशी घेतलेली आहे, घडी ठेवलेली आहे. आणि इथून आपण काय करणार आहोत, 4 इंच घेणार आहोत. 3.5च्या जागी 4 घेणार आहोत आणि 2.5च्या जागी 3 घेणार आहोत. म्हणजे आपली योगपट्टी अगदी व्यवस्थित अशी तयार होते. आपल्या योगपट्टी निघाली. हा पाठचा भाग झाला, हा पुढचा भाग झाला. योगपट्टी आपली ही, तुम्हाला टक्स दाखवले मी, टक्स कसे घ्यायचे. दुसरा ब्लाऊज चा भाग, योग, बाही, काच बटन पट्टी कशी कटिंग करायची ते बघूया. संपूर्ण ब्लाऊज कटिंग दाखवते. काच पट्टी ही 1.5 इंचाची काच पट्टी कटिंग करायची. ही काच पट्टी आणि बटन पट्टी ही चौडी बटन पट्टी असते. काच पट्टी, बटन पट्टी. कटिंगसाठी जो आपला कपडा उरलेला असतो, हे बघा, जो कपडा उरलेला असतो आपला हा, त्याच्या क्रॉस आपल्याला गळपट्टी कटिंग करून घ्यायची. अशा क्रॉस घ्यायच्या आणि क्रॉस घेतल्या ना तरच आपली गळ्याची पायपिंग व्यवस्थित येते. अशा पद्धतीने 1.5 इंचाच्या अशा पट्ट्या आखून घ्यायच्या आहेत. आणि 80 सेंटीमीटरमध्ये 32 साईजचा फोर्टक्स ब्लाऊज अगदी व्यवस्थित असं शिवून होतो. जॉईन करताना हा जो क्रॉस भाग आहे, जॉईन करताना हा जो क्रॉस भाग आहे हा असा ठेवून लावायचा आहे. म्हणजे असा जोडायचा आहे, असा हा जोडून घ्यायचा आहे आणि याच्यावर अशी शिलाई लावून घ्यायची. अशा पद्धतीने आपण इथे फोर्टक्स ब्लाऊज हा कटिंग केलेला आहे. तुम्हाला समजलाच असेल. जर समजला नसेल तर पुन्हा बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये.